अजित पवारांच्या विमान अपघातानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच या तर्कांनी आज एक वेगळीच उंची गाठली। शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एक नवी शंका उपस्थित केली आहे। अजित पवारांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का तपासायला हवं असं सोनवणे म्हणतात। दमानी यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाची चौकशी व्हायला हवी असं सोनवणेंचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींनी याबद्दल सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करावं असं आवाहन डीजीसीएला केलं। झालं टिल्ड झालं ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालंय। कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर अगोदर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यावर संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? ह्याचा तपास झाला पाहिजे आणि ही सगळी सत्यता बाहेर आली पाहिजे। दादा घरी येऊन किती वाजता निघाले, देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले? एअरपोर्टवरून म्हणजे घरी येऊन निघालेला सीसीटीव्ही फुटेज असला पाहिजे। दादा कुठल्या गाडीने आले, कोणचा ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळे सीसीटीव्ही आहेत। एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे। तर मग त्याचे 6 लोक कोण होते आणि 5च बॉडी सापडल्या कशा? एक प्रश्न सर्व समाजाला आहे, म्हणजे सर्व देशालाच आहे ना हा प्रश्न। तर ह्या सर्व गोष्टी, तर ह्याचं पण उत्तर मिळालं पाहिजे। दरम्यान राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या अपघाताची चौकशीची मागणी केली आहे, तसंच सीसीटीव्ही तपासण्याची मागणी देखील मिटकरींनी केली। तर दादांच्या विमान अपघाताचा थातूरमातूर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली असं म्हणतात आमदार मिटकरी। दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती, अहवाल सांगेल तांत्रिक चूक होती। वैमानिकाचा अंदाज चुकला आणि जनता मान्य करेल, महाराष्ट्र पुरावा मागतोय। डीजीसीएने विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करावं अशी मागणी अमोल मिटकरींनी केली। दादांच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा हा सादर करावा असं या एक्सपोस्टमध्ये अमोल मिटकरी म्हणतात। दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत खासदार बजरंग सोनवणे नेमकं काय काय म्हणालेत, कोणकोणते मुद्दे त्यांनी मांडलेत ते पाहूया। दादा मला काय बोलले हे मी तुम्हाला आज बोलून त्याचा काय उपयोग आहे का? समाजाला उपयोग नाही। वेळ येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी सत्तेसमोर येईल। आज मी त्याच्यावर काय मला काय बोलले ही भाषा करून उपयोग नाही। पण जे बोलले ते अधुरं राहतं का काय असं दादांच्या मनात स्वप्न राहिलं आणि ते माझ्या मनाला हुरहुरून राहून राहील। ते जे बोलले ते काळाच्या आड पडद्याआड ते सर्व गेलं। आपण एक भव्य दिव्य असं स्मारक या कारखाना परिसरामध्ये उभा करायचा हा निर्णय आम्ही सर्वांनी कारखान्याचे विश्वस्त, माझे कारखान्याचे सर्व एचओडी, कारखान्याचे काही प्रमोटर्स, माझे प्रमुख कार्यकर्ते यांच्या संयुक्तिकरित्या मी 9 वाजल्यापासून त्यांच्या बैठका घेतोय आणि 1 महिन्याच्या आत आम्ही याला सर्व फायनल रूप देऊ। त्याचं जागा आणि तिचं कशा पद्धतीचं ते उभं राहील स्मारक, अशा पद्धतीचं 1 महिन्याच्या आत त्याचं शेड्यूल ठरवणार आम्ही। येणाऱ्या 12 महिन्याच्या आत त्याला पूर्ण लोकांसाठी ते खुलं करून द्यायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।